ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। MCAचं मला वाटतं ठाण्यातलं पहिलं नेट आहे आणि हे काय ट्रेनिंग नेट आहे। इथे सिलेक्शन ट्रायल्स होऊ शकतात। मेन म्हणजे 365 दिवस इथे पोरांना ट्रेनिंग मिळेल आणि ते पण ट्रेंड कोचच्या हाताखाली ट्रेनिंग मिळेल आणि याचं डायरेक्ट कनेक्शन हे MCAशी असणार आहे। त्यामुळे अंडर 23चं सिलेक्शन आहे, वेगवेगळे अंडर 16चं सिलेक्शन आहे, अंडर 19चं सिलेक्शन, अंडर 14चं सिलेक्शन आहे, विमेन्स क्रिकेट आहे। या सगळ्यासाठी एक नवीन सोय उपलब्ध झाली आहे। पूर्ण जिल्ह्यातल्या खेळाला प्रोत्साहन मिळेल किंवा राज्यात कसा परिणाम होऊ शकतो? नाही, हे बेसिकली आता एक काळ होता की क्रिकेट हे दादर ते विटीच्या मध्ये होतं, म्हणजे शिवाजी पार्क ते आझाद मैदान इथेच क्रिकेट होतं। आता क्रिकेट पसरत चाललं आहे। आता क्रिकेट दहिसर, विरार, वसई, पालघर, इथनं कर्जत, कसारा, तुम्हाला माहितीच आहे। मध्यंतरी डोंबिवलीच्या एका पोराने विश्वविक्रम केला वगैरे वगैरे वगैरे। त्यामुळे तरुण पोरांना इथनं उठायची, बॅग घ्यायची, शिवाजी पार्कला जायचं किंवा आझाद मैदानला जायचं, त्याच्यापेक्षा त्यांच्या घराजवळ ट्रेनिंग सेंटर आलं तर त्याचा फायदा त्यांना तर होतोच, पण त्यांच्या आईवडिलांना जास्त होतं। कारण का शेवटी हा त्रास आईवडिलांना असतो। आता हा मुलगा आहे, हा सकाळी 4:30ला उठून खेळायला जातो, त्याच्या वडिलांना उठून त्याला मोटरसायकलवरती घेऊन स्टेशनला सोडावं लागतं। आता तो त्रास बंद होऊन त्याला इथेच प्रॅक्टिस करता येईल, खेळता येईल आणि पहिली गोष्ट म्हणजे सिलेक्शन इथनं होईल। त्यामुळे आपण जर चांगले खेळत असू तर मुंबईच्या टीममध्ये, मुंबईच्या अंडर 19, 17, 16 वेगवेगळ्या ट्रॉफीज ज्या होतात त्याच्यामध्ये खेळण्यासाठी एक सोय या ठिकाणी उपलब्ध झाली। जिल्ह्यामध्ये मोठं स्टेडियम बांधण्यासाठी जागा अलॉट केलेली आहे, ही प्रक्रिया पॅरलल सुरू आहे? नाही, आम्ही एक BKCच्या धर्तीवर, BKC सारखं नाही पण BKCच्या धर्तीवर इथे MCAचं एक ग्राउंड आणतो। काय आता BKCला रणजी ट्रॉफी खेळली जाते, तशी रणजी ट्रॉफी इथेही खेळता येईल। चांगलं ग्राउंड तयार करणं आणि मग ते चांगल्या प्लेयर्ससाठी प्रॅक्टिससाठी उपलब्ध असतं आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय कोणीही वरती जाऊ शकत नाही। नुसतं आला खेळला त्याला काय अर्थ नसतो। आणि टेनिस क्रिकेटसाठी एक ग्राउंड आम्ही देतोच आहोत, पण शेवटी जर तुम्हाला भविष्य बनवायचं असेल तर तुम्हाला सीझन बॉलची पर्याय। सर, जशी दहीहंडी जगभरात गाजवली, पंढरी मानली जाते, क्रिकेट देखील पंढरी आहे। त्यामुळे कुठेतरी आता सचिन तेंडुलकर, गावस्कर असे घडवणारे महाराष्ट्राने घडवले कांबळीसारखे, तर या ठिकाणी देखील असे आता प्रत्येकाचं आपला प्रयत्न होता की हे काहीतरी नवीन उपलब्धी द्यावी। आणि नुकताच मी MCAवर गेलो, पण आधी पण मी MCAवर होतो आणि मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार मानेन की त्यांनी हे ग्राउंड देणारे आमचे आयुक्त आणि महानगरपालिका आणि सहकार्य करणारे सगळेजण त्यांनी मिळून हे ग्राउंड दिलं आणि MCAनी माती, गवत, रोलर ह्याची सगळी तयारी करून घेतली। जवळजवळ 6-1 महिने गेले तयार करण्यासाठी, कारण काय इथली माती बरोबर नव्हती, दगडं होती, ग्रास बरोबर नव्हता, ते सगळं करून घेतलं आणि आता मला वाटतं पुढच्या 8-10 दिवसात याचं उद्घाटन होणे हे पोरांसाठी कुठल्याही जिल्ह्यातलं कोणीही इथे आलं तरी ट्रेनिंगसाठी उपलब्ध असेल। 5 एकर जागेसंदर्भातली देखील तुम्ही मागणी केली होती। 5 एकरची जागा उपलब्ध झाली आहे, ती आज MCAच्या हातात आहे। MCAने 47 लाख रुपये भरून त्याचं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे आणि आता त्याचं कसं निर्माण होतो ते येत्या काही दिवसांमध्ये आम्ही ह्याचं जेव्हा उद्घाटन नाही, भूमिपूजन करू तेव्हा दादाजी स्टेडियम सारखंच या ठिकाणी स्टेडियम बनण्याची नाही, दादाजी कोंडदेव हे खूप मोठं स्टेडियम आहे, तसं काही होणार नाही। पण एक खेळण्यासाठी जे ग्राउंड्स लागतात तसं ग्राउंड फक्त क्रिकेटसाठी हे इथे 5 एकरमध्ये बनेल। आवडसाहेब तुमच्या होम मिनिस्टर निवडणुकीमध्ये उभे राहत आहेत, कशा प्रकारची तयारी असणार आहे? नाही, ते तो प्रश्न त्यांना विचारा आणि मी क्रिकेटसाठी आलोय, मी पॉलिटिकल उत्तर द्यायला नाही आलो। मुंब्रा बदलतो, एक काळ होता मुंबईकडे वेगळ्या नजरेने बघितलं जायचं, अनेक मुलं व्यसनाधीन गेल्याचं बोललं जायचं, मात्र आता मुंब्रा बदलतोय कारण की मुलांना खेळण्यासाठी एक भव्य दिवस निर्माण केलं। नाही, असं आहे की मुंबईत टॅलेंट आहे। आता हा पोरगा आहे, आता हा अंडर 19साठी खेळला, अंडर 23साठी मुंबई खेळला आहे, आता हा अंजुमन इस्लामचा कॅप्टन आहे। असे वेगवेगळी पोरं वेगवेगळ्या शाळेतनं वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये खेळतात, फक्त त्यांना प्रॅक्टिस करणं
ह्याच्यासाठी जो 2 तास 3-4 तास वाया जायचे ते आता 5 मिनटात इथे येतील, प्रॅक्टिस करतील आणि जेवढे जास्त प्रॅक्टिस करतील, मैदानावर जेवढा जास्त वेळ घालवतील तेवढी चांगली बॅट होईल, तेवढे चांगले बॉल हाताळला जाईल. भविष्यात या मुलांसाठी येणाऱ्या ठिकाणी या ठिकाणी राहायची सोय कशी केली जाणार का? कारण आता विचार आमचा MCAचा आहे. ड्रेसिंग रूम आणि परत MCAचा आमचा विचार आहे की हॉस्टेल्स बांधायची आणि लांबनं येणाऱ्या पोरांना तिथे राहायची सोय करायची. MCA स्वतः हॉस्टेल बांधण्याचा प्रस्ताव सरकारला देणार आहे. आमचे अध्यक्ष अजिंक्य नाईक हे ऑलरेडी बोललेले आहेत आणि MCAचा तसा प्रस्तावही आहे की आम्हाला जागा दिली तर आम्ही हॉस्टेल बांधून तिथे खेळाडूंच्या राहायची सोय आमच्या खर्चाने, म्हणजे MCA मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या खर्चाने करू. सर, काहींचा या मैदानासाठी नाकार आहे. त्यांचं म्हणणं की पैसे देऊन आम्ही का जाऊ खेळायला, असं काही गोष्टी मुंबईमध्ये हे बोलणारे बोलतात. या पोरांना विचार किती त्रास होतो सगळीकडे आणि आता कसं इथे सोय होणार आहे. आता शेवटी फी घेणार हीच पहिली अफवा आहे आणि ह्याला काय फी लागणार आहे, काय खर्च येणार आहे. पण एवढी मोठी सोय आणि एवढी सुंदर सोय तुम्हाला ठाण्यात तरी दिसली का? दिसली का? मग झाली नाही इथे. हां, हिंदी शॉर्टमध्ये हिंदी घेऊया. शॉर्टमध्ये नाही, त्यांना विचारू द्या. नाही, मुंबईवर विचारू. हॅलो हॅलो तो सर क्या कहेंगे, आज आप जो है मुमरा स्टेडियम जिस तरह से MCA का प्रैक्टिस ग्राउंड यहाँ पे दिया गया है, क्या बताएंगे? नहीं, ये बहुत दिनों से हमको ये था कि मुमरा के बच्चे जो शिवाजी पार्क खेलने जाते हैं, आज़ाद मैदान खेलने जाते हैं, बहुत तकलीफ़ होती है. खास करके उनके माँ बाप को बहुत तकलीफ़ होती है और टैलेंट ऐसे ही बेकार चला जाता है. तो उस टैलेंट को मदद करने के लिए, उस टैलेंट को बढ़ाने के लिए हमने कोशिश करके MCA के हाथों ये पूरा खड़ा करवाया है और इस पे प्रैक्टिस जितना करेगा आदमी उतना वो सही खेलेगा. सर, जिस तरह बच्चे बॉम्बे जाते थे खेलने के लिए, अब यहाँ खेलेंगे तो उनके लिए यहाँ पर क्या क्या सुविधा? ये सब सुविधा है ना. कोच आएंगे, जब सिलेक्शन होगा तब सिलेक्टर्स यहाँ आएंगे, यहाँ में से बच्चे लोग सिलेक्ट होंगे और यहाँ सिर्फ मुमरा के बच्चे नहीं आएंगे, पूरे गांव के बच्चे आएंगे. तो उनकी दोस्ती होगी, सीखने मिलेगा, बॉलिंग की स्टाइल सीखने मिलेगी. आदमी जितना देखता है उतना सीखता है. एक MCA का ग्राउंड भी आने वाला था, आपने इससे पहले कहा 5 एकड़ की ज़मीन मिली है, मांग नहीं की, मिली है. MCA ने 47 लाख रुपए भर के उसका रजिस्ट्रेशन करवाया है. अब उसका प्लानिंग चालू है, बहुत जल्द उसका शुरुआत की जाएगी. MCA को लेकर भी काफ़ी सवाल आप पर उठाए. वो ठीक है, वो जिसको सवाल पूछना है वो पूछा करे, मेरे को उससे कोई जवाब. ऐसा देखा है थाना में नहीं हुआ है ऐसा. जो मुमरा में जो ये खड़ा हुआ है ऐसा थाना में नहीं है. तो बात तुम काम की करो, बोलने वाले बोला करेंगे, उसमें क्या है. तो सर, ये जो प्लेयर है ये सिर्फ मुमरा से ही है कि बाहर से भी? नहीं, बाहर से आएंगे. ऐसा क्यों, मुमरा के लिए क्यों? नहीं, कई लोग कहते हैं कि मुमरा के लिए बच्चों के लिए प्ले ग्राउंड चाहिए, तो यहाँ बताया जा रहा है कि बच्चे बाहर से भी आ रहे हैं, तो यही कुछ. तो बच्चे बाहर से आएंगे ना क्रिकेट खेलने के लिए. अगर समझो कोई बदलापुर से आता है प्रैक्टिस करने तो क्या आप उसको ना बोल देंगे? तो फिर ये बच्चे आज़ाद मैदान जाते हैं, ये जाता है, तो इनको क्या आज़ाद मैदान में ना बोल देंगे? सर, एक राजकीय प्रश्न आहे इनकमिंग आउट गोईंगसाठी. आता देवेंद्र फडणवीसकर सर्व मंत्रिमंडळ गेले, नाराजी व्यक्त करतात ते. आता भाजपचे लोक, शिवसेनेतल्या लोकांना फोडाफोडी गयाराम नाराजी शिंदेच्या शिवसेनेचे देखील नेते जे आहेत ते आता याच्यावरनं नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. पैशाचा खेळ आहे, बाकी काही नाही. म्हणजे मुंबईच्या रेसकोर्सवर जसे घोड्यांवरती डाव लावले जायचे तसे घोड्यांवरती डाव लागले जात आहेत आणि निष्ठा तर काय राहिलेलीच नाही. निष्ठेची विष्ठा झाली, जागोजागी पडते. त्याला काय त्याच्यावरती काय, ते त्यांचं त्यांनी बघावं, आपल्याला काय करायचं. त्याची सर्वात जास्त झळ मी सोसली आहे. निष्ठावंतांना डावळलं जात आहे. नवीन जे त्यांचं अर्ध मंत्रिमंडळ बाहेरच्या लोकांचं आहे. समोरच्या बाजूला बापकावर बसलेले अर्धे आमदार काँग्रेसचे आहेत, काँग्रेसी विचारांचे आहेत, ते राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे आहेत. ठीक आहे, आता नवीन काळ आला आहे, नवीन राजकारण आहे. आम्ही निष्ठेला खूप महत्त्व दिलं आमच्या काळात, आम्ही आजही देतो. नाही देत आहेत लोक, त्याला काय करायचं. देखील झळ पोचली एकंदरीत. आता ही येणाऱ्या काळात देखील झळ तशीच राहणार का? येणाऱ्या काळात आता जसं
बघायचं जे काय होतंय उघड्या डोळ्यांनी बघायचं. आपण आपलं उघड्या डोळ्यांनी बघण्याचं काम करायचं. काळ बदलत असतो, वेळ बदलत असते. ऋता आव्हाड त्या देखील आता मैदानात उतरणार. ते त्यांना प्रश्न त्यामुळे विचार. नक्कीच कुठंतरी आता यामुळे माझी- धडकी भरली आहे की बाबा आव्हाड यांच्या जर पत्नी उभ्या राहिल्या तर जाणार नाही प्रश्न हा आहे की त्या उभ्या राहिल्या आहेत, मी नाही. प्रश्न त्यांना विचारा ना. तिचं राजकीय मत आहे, ती स्वतंत्र विचाराची आहे, तिची एक वेगळी पार्श्वभूमी आहे. प्रश्न तिला विचारा, मला नाही. घरच्यांना निवडणुकीत उभं राहावं लागतंय, त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना आता थरकाप सुटला असं नरेश मस्के म्हटलेलं आहे. त्यांना जे काही म्हणायचं आहे ते म्हणू द्या. माझा प्रश्न तिचा प्रश्न आहे, तो ती उत्तर देईल, मी उत्तर देणार नाही. बदलापूर आणि या ठिकाणी काही ठिकाणी युती दिसून येते, काही ठिकाणी शिवसेनेमध्ये जाऊ द्या, आपल्याला काय करायचं. आपण क्रिकेटसाठी आलोय, क्रिकेटबद्दल बोलूया. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.